राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार आहे। मोर्चाला परवानगी नाही आहे, मात्र मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौक परिसरात यानंतर तगडा बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने मोर्चाची हाक दिलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे। पोलिसांना परवानगी मागितलेली होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली। त्यानंतरही मोर्चा काढण्यावर ठाम असताना दुसरीकडे पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। 700 पेक्षाही जास्त पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांचा जो फौजफाटा आहे, दिवाळीच्या सुट्ट्या देखील पोलिसांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा फौजफाटा जो आहे तो क्रांती चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर देखील काही पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून वरिष्ठांकडून अशी माहिती मिळते की 700 पेक्षाही जास्त पोलीस जे आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, कारण अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारचा जे गायलबोट लागू नये किंवा शहरातील वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे आणि पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस देखील पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी सज्ज झालेले आहे आणि त्यांचं साहित्य जे आहे ते सुद्धा ते घेऊन या ठिकाणी तैनात आहेत, कारण अनुचित प्रकार घडत असेल तर कुठेतरी तो नियंत्रणात यावा यासाठी हा प्रयत्न केला जातोय। या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चामध्ये सुजात आंबेडकर देखील सहभागी होत आहेत आणि जर मोठं व्यापक स्वरूप याला प्राप्त झालं तर त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असायला हवा। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।